हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत सोयाबीन व्हेज बिर्याणी। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत भिजवलेले सोयाबीन अर्धी वाटी, चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, अर्धा लिंबूची फोड, आलं लसूण पेस्ट, मिरचीची पेस्ट, व्हेजिटेबल्समध्ये फ्लॉवर, गाजर, श्रावण घेवडा, तोंडली, पावटा, कट केलेले बटाटे, तेल अर्धी वाटी, चवीनुसार मीठ, गरम मसाल्यामध्ये शाही जिरा, तमालपत्र, सुहानाचा शाही गरम मसाला आणि मटन मसाला। ह्याच्यात आपण धनिया पावडर घेतली आहे, हळद, लाल तिखट, हा भात घेतला आपण अर्धा किलो आणि जिलेबीचा रंग। राईस आपण कोणताही वापरू शकतो, घरगुती आपलं रेग्युलर राईस वापरला तरी चालतो किंवा बिर्याणी राईस घेतला तरी चालतो। बिर्याणीसाठी सगळ्यात आपण आता पातेलं गरम करून घेऊया, त्यामध्ये तेल टाकूया। 4-5 टेबलस्पून तेल पुरेसे आहे। गॅस बंद आचेवर ठेवला तरी चालेल। त्यामध्ये आपण आधी बटाटे तळून घेऊया, लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे। त्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालूया, चिमूटभर अगदी मीठ घालायचं, जेणेकरून लवकर बटाटे लालसर होतील। तर आपले आता बटाटे हे लालसर झालेले आहेत। गॅस मंद आचेवर करू हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बटाटे तळून झालेले आहेत। आता आपण सगळ्यात आधी आपले जे व्हेजिटेबल्स आपण घेतले ते आपण आधी फ्राय करून घेऊया। तर सगळ्यात आधी आपल्याला टाकायचं आहे श्रावण घेवडा, गाजर, फ्लॉवर, पावटा आणि तोंडली। आपण 1 चमचा तेल ॲड करू, चांगले तळून घ्यायचे आपल्याला व्हेजिटेबल। थोडंसं लालसर झाले तर मग काढून घेऊया आपण। आपल्या व्हेजिटेबल्सला गोल्डन कलर थोडा येतोय, त्याच्यात आपण चिमूटभर फक्त हळद टाकू, एक अगदी चिमूटभर हळद टाकायची आणि एकदम फ्राय करून घेऊया। गॅस फास्ट आचेवर ठेवला तरी चालतो। आपण आता व्हेजिटेबल्स काढून घेऊ, त्याला छान असा रंग आलेला आहे गोल्डन मध्ये। आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया। बघू अगदी छान असा गोल्डन रंग आलेला आहे आपल्या व्हेजिटेबल्सला तळून घेतल्यामुळे आणि थोडीशी हळद आणि मीठ फक्त यूज केल्यामुळे। आता आपण पुढची स्टेप बघू। यासाठी आपल्याला आधी शाही जिरा ॲड करायचं। गॅस हा मंद आचेवरच ठेवायची फ्लेम। शाही जिरा, तमालपत्र, असं मोठी पानं असतात म्हणून थोडंसं तोडून टाकलं तरी चालेल। त्यांना चांगलं तळून झालं किंवा आपल्याला ॲड करायचा आहे कांदा चिरून घेतलेला,
एक मोठा आकाराचा कांदा घेतला आपण पातळ चिरून. गॅस मोठा करायचा. ह्यात थोडंसं आपल्याला मीठ घालायचं. चिमूटभर मीठ घातलं आपण फक्त. थोडासा ह्याला गोल्डन रंग आलेला आहे आपल्या कांद्याला तळून घेतल्यामुळं. आता आपण ह्याच्यात ऍड करू आलं लसणाची पेस्ट. ही 2 टेबलस्पून आहे. हे आपल्याला पूर्ण ऍड करायची आणि ही छान अशी तळून घ्यायची, एकजीव करून घ्यायची. थोडंसं तेल सुटतं आता कांद्याला आपल्या. चांगली अशी तळून घेतली आपण. आता ह्याच्यामध्ये आपण ऍड करू हिरवी मिरचीची पेस्ट. ही पण 2 टेबलस्पून आहे. आपल्या सोयीनुसार आपण तिखट कमी हे करू शकतो. शक्यतो थोडंच टाका कारण की गरम मसाला पण आपण ऍड करणार आहोत. आपण हिरवी मिरचीची घेतली आहे. छान असं तळून घ्यायचं आपल्याला आणि ह्याच्यात फक्त थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं. अगदी थोडंसं 2-3 थेंब टाकले तरी चालेल. तुमच्याकडे जर दही असेल तर तुम्ही 2 टेबलस्पून दही ॲड करायचं. आता माझ्याकडे दही नाही त्यामुळे मी लिंबू ॲड केले. दही असेल तर उत्तम. हे असं गोल्डन होईपर्यंत आपल्याला असं तळून घ्यायचं आहे. गॅस मंद आचेवर ठेवून ह्याच्यावर फक्त 2 मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. म्हणजे हे त्याला चांगलं तेल सुटेल. आता आपण हे झाकण काढून बघूया. आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊया. एक मोठा आकाराचा टोमॅटो चिरून घेतला आपण, ॲड केलेला. तर तुमच्याकडे पुदिना असेल तर तो सुद्धा तुम्ही चिरून टाकू शकता ह्याच्यामध्ये. पुदिना असेल तर अजून उत्तम. त्याच्यात आपण मसाले सगळं ॲड करून त्याची वाफ काढून घेणार आहोत. त्यामध्ये आपण आधी ॲड करणार आहोत हळद. हळद ऑप्शनल आहे, तर तुम्हाला इथून नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालते. आपण आधी हिरवी मिरची ॲड केली त्याच्यामुळं आपण फक्त लाल तिखट हे थोडंसं टाकणार आहे. अगदी अर्धा चमचा टाकला तरी चालतो. आणि हे आहे धने पावडर. हे पण आहे छोटा चमचा. गरम मसाला हा थोडासाच टाकायचा आहे. मी एव्हरेस्टचा यूज करते, तुम्ही कुठलाही यूज केला तरी चालेल. कारण की आपण आधी तमालपत्र आणि शाही जिरा टाकल्यामुळं फक्त अर्धा टेबलस्पून आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे. आणि अर्धा टेबलस्पून मटन मसाला. बिर्याणी मसाला असला तर तोही तुम्ही टाकू शकता. आणि हा जो लिंबू होता अर्धी आपण फोड घेतलेली ती संपूर्ण पिळून घ्यायची आता ह्याच्यात. ह्याच्याने कसं असं तुम्हाला जास्त गरम मसाल्याचा असं चटका बसणार नाही. आणि आता आपण जे सोयाबीन घेतले होते ते सगळ्यात एंड टाकायचे. हे चांगलं एकजीव करून घ्यायचं मसाला आपला. तुम्हाला वाटत असेल खूप असं कोरडं वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यात अजून तेल गरजेनुसार टाकू शकता. सोयाबीन शक्यतो शेवटीच टाकायचे कारण की ते तेल शोषून घेतात आणि ते मग भाजलेही नीट जात नाही सगळं. बघू शकता चांगलं आपण एकजीव करून घेतलं आहे. आता ह्याच्यात आपण जे फ्राय करून ठेवले होते व्हेजिटेबल्स ते ॲड करून घेऊ.
मसाला होता कालवून, तो अगदी थोडासाच टाकायचा, मसाल्यामध्येच टाकायचा, थोडासाच टाकायचा आणि बाकी गार्निशिंगला वरती ठेवून द्यायचं. थोडंसं आपण पाणी घेऊया, अगदी थोडंसं पाणी हे करायचं, ॲड केलं, अगदी थोडं करायचं, अर्धा ग्लास वगैरे नाही, 2 टेबलस्पून केलं तरी ओके आहे. आता हे एकजीव करून घेऊ चांगलं. आता हे झाकून आपल्याला 5 मिनटं तरी ठेवायचं आहे. लो फ्लेमवर ठेवायचं, फास्टवर ठेवायचं नाही, नाहीतर मग ते खालून लागेल सगळं ते मसाला पातेल्याला. लो फ्लेमवर 5 मिनटं ठेवून द्यायचं. तर आपले 5 मिनटं झालेले आहेत. आपण आता चेक करूया आपला मसाला हा रेडी झालाय का नाही, मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलंय का नाही. हे बघू शकता आपल्या मसाल्याला हा तेल सुटलंय. एकदा आपण हलवून घेऊ मसाला. आपला मसाला आता रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. सोयाबीन पण तळून निघाले चांगले आणि आपला जो बटाटा होता तो याचा पूर्णपणे शिजून गेलेला आहे. आता आपण इथे 5 मिनिटात मी इथं गरम पाणी करायला ठेवलं होतं. आपल्याला जो भात आहे त्यानुसार गरम पाणी करायचं आहे. 1 तांब्या केला तरी चालतो किंवा 2, जितकं आपण तांदूळ घेईल त्या प्रमाणानुसार गरम पाणी टाकायचं, आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं. तर आता आपण ह्याच्यात गरम पाणी ॲड करून घेऊ. थंड पाणी अजिबात ॲड करायचं नाही आणि मसाल्याची चव बिघडते. तर आपल्याला कसा मोकळा राईस हवा असेल तर त्या प्रमाणानुसार पाणी ॲड करून घ्यायचं आहे. शक्यतो मी मीडियम आम्हाला राईस लागतो, त्यामुळे मी त्यानुसार प्रमाणानुसार पाणी घेते. गरम पाणीच ॲड करायचं. थंड पाणी जर ॲड केलं तर मसाल्याची चव ही थोडीशी वेगळी लागते आणि कच्चा लागतो मसाला थोडा. आता ऑलरेडी गरम पाणी ॲड केल्यामुळे आपल्याला डायरेक्ट तांदूळ टाकला तरी चालतो किंवा मग एक उकळी आल्यानंतर टाकलं तरी चालतो. मी आता इथं डायरेक्ट तांदूळ ॲड करून घेणार आहे त्याच्यात. बिर्याणी राईस यूज केला तरी चालतो किंवा मग आपला रेग्युलर राईस यूज केला तरीही चालतो. बिर्याणी राईस यूज केला तर पाणी हे थोडंसंच टाकायचं, भात असा मोकळा होतो. आणि एक टिप्स द्यायची म्हटलं तर त्याच्यात एक अर्धी लिंबाची फोड ही कापून टाकायची पाण्यामध्ये, त्याने भात हा मोकळा होतो. आणि थोडंसं अर्धा टेबलस्पून हे तूप ॲड करायचं. आता हे झालंय. आता आपण ह्याच्यात थोडंसं अर्धा टेबलस्पून तूप ॲड करूया. आता ह्याच्यात आपण गाईचं तूप ॲड करूया 1 टेबलस्पून. थोडीशी चिरलेली कोथिंबीर, ही ऑप्शनल आहे पूर्णपणे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. आपण ह्याच्यात कोथिंबीर ॲड केली आहे. आता हा भात आपण शिजून देणार आहे, मंद आचेवर पूर्णपणे शिजून घ्यायचा आहे. आपण आता चेक करून घेऊ एकदा आपला भात थोडा शिजलाय की नाही. बघू शकतो 50% हा भात आपला शिजलेला आहे. आपण एकदा हलवून घेऊ, हा वर खाली एकजीव करून घेऊ, म्हणजे खाली लागणार नाही भात. बघू शकता चांगला असा लाल तिखटमुळे रंग आलेला आहे. हा शिजत आलेला आहे आपला भात. तर आपण हा दम करण्यासाठी ठेवून घेऊया थोडा वेळ. ह्याच्यावर ताट ठेवू. आता आपण एकदा चेक करून बघूया किती टक्के आपला तांदूळ शिजलेला आहे ते. ऑलमोस्ट शिजत आलेला आहे. 90% आपला तांदूळ हा शिजला आहे बिर्याणीचा आपला. आणि ही आता झाली आहे, रेडी झाली आहे. आता ह्याच्यात फक्त आपण कलर ॲड करूया आपला जिलेबीचा. कलर असा ॲड करून घेऊया
प्लेट ठेवून घेऊ आणि ह्याच्यावर जड अशी एक वस्तू ठेवू. तुम्ही इथं खलबत्ता ठेवतीये, तुम्ही काही ठेवलं तरी चालेल, फक्त जड हवी, वाफ बाहेर आली नाही पाहिजे. असं फक्त 2 मिनटं ठेवून द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला सर्व करताना मग झाकून घेऊन डायरेक्टली सर्व करायचं आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता एकदा आपली बिर्याणी चेक करून घेऊया. हे बघा अशी एक वाफ निघालेली आहे. थोडंसं तांदळाचं हे घेऊन चेक करूया आपला भात शिजलाय का नाही. बघू शकता एकदम नरम असा भात शिजलेला आपला. आता आपण ही सर्व करून घेऊया. बिर्याणी कधीही साईडने सर्व करायची, मधून अशी हे करायची नाही. आपण आपल्या प्लेटमध्ये आता सर्व करून घेऊया. थोडंसं गार्निशिंगसाठी हे तुम्ही रायतासोबत पण सर्व करू शकता किंवा मग नुसतं ऑनियन. मी इथं ऑनियनसोबत सर्व करते. झटपट बनणारी ही बिर्याणी आहे. घरचा राईस असला तरीही चालतो, शक्यतो घरच्या राईसचीच छान लागते. बाहेरच्या बिर्याणी राईसची केली तरी उत्तम. एक लेमनने आपण सर्व करूया. अशा प्रकारे आपली सोयाबीन व्हेज दम बिर्याणी तयार झालेली आहे. एन्जॉय.